बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री भोर तालुक्यात मतदारांना पैसे वाटण्यावर अद्याप कारवाई झाली नाही। पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने काँग्रेस आमदार संग्राम धोपटे आक्रमक झाले। पोलिसांनी या सगळ्यांमध्ये कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आंदोलनाचा इशारा धोपटे यांनी दिला आहे। राजकीय दमदाटीपोटी पोलिसांकडून आरोपीवर कारवाई केली जात नसल्याचा धोपटे यांनी यावेळी आरोप केला आहे। मध्ये त्या ठिकाणी फिर्याद सुद्धा दिलेली आहे। खरं तर गाड्या पकडल्यानंतर खरं तर MH14 नंबरच्या गाड्या खास करून या इथं भोर शहरामध्ये फिरत होत्या। आता ह्या गाड्या कशा आल्या, काय आल्या, कुठल्या तपासणी नाके एवढे असताना सुद्धा कसे काय आल्या, त्यांना कोणी हटकलं का नाही, गाड्या तपासल्या का नाहीत, हा एक सगळा संशयाचा विषय आहे। तर एकंदरीत 100% पैसे वाटप करत असताना या तरुणांना भोर शहरातल्या काही नागरिकांनी तरुणांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। खरं तर वास्तविकरित्या जागेवरती स्पॉट पंचनामा त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं। आता त्या गाड्यानंतर क्रेनच्या साहाय्याने उचलून पोलीस स्टेशनला आणल्या आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याचा पाठे पंचनामा केला। मुळामध्ये हे थोडीशी कायद्याची पायमल्ली केल्याचं एक त्या ठिकाणी वाटते, कारण की स्पॉट पंचनामा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये नंतर दाखवलं की फक्त 1100 रुपये त्या ठिकाणी त्या गाड्यांमध्ये होते। वास्तविकरित्या हजारांचे बंडल त्या ठिकाणी त्या गाड्यांमध्ये होते आणि तशा पद्धतीचे व्हिडिओ क्लिपसुद्धा आमच्याकडे आहेत। आम्ही त्या पोलिसांना सुद्धा दाखवल्यात, परंतु पोलीस प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल त्या ठिकाणी घेत नाही। माननीय भोर न्यायालयाने सुद्धा त्यांना पुढील तपास करण्याच्या बद्दलचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत। ते असं असताना सुद्धा आज जवळपास महिना उलटून गेला तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई त्या आरोपींवरती होताना दिसत नाही। उलट पक्षी ज्यांनी ह्या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यांच्यावरती आता 20-20 दिवसानंतर पुरवणीच्या माध्यमातून त्यांच्यावरती वेगळे खटले दाखल करण्याचा आज आणि काल प्रयत्न होतोय। म्हणजे यासारखं दुसरं दुर्दैव काहीच नाही। ज्या लोकांनी नागरिकांनी ज्यांना पकडून दिलं त्यांना सोडून दिलं आणि ज्यांनी पकडून दिलं त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांनाच ठिकाणी 324 सारखी कलम लावून त्या ठिकाणी अटक करतायत, ही बाब चुकीची आहे। माझं पोलीस प्रशासनाला सांगणं आहे, तुमच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं माननीय न्यायालयाने तुम्हाला आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जे संबंधित आरोपी असतील त्यांना योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। कार्यकर्ते कुणाचे होते पैसे वाटप? नाही, कार्यकर्ते मावळ तालुक्यामधल्या या गाड्या होत्या। आता हा तपासामधला भाग आहे। बऱ्याच वेळेला त्या संदर्भामध्ये चर्चा सुद्धा झाली, परंतु पुढचा तपासच होत नाही। आता गेले महिना झाले आम्ही म्हणतोय, मी वारंवार भोर निरीक्षक असतील, SP साहेब असतील किंवा DYSP असतील यांना बोलतोय, हो आमचा तपास सुरू आहे, तपास सुरू आहे, पण तपासात काहीच पुढे दिसत नाही। म्हणजे एकीकडं हे प्रकरण दाबण्याचा